Welcome students. I am Girija Dikshit, working as a lecturer in mathematics. Today in basic mathematics we are going to start with a new unit, that is coordinate geometry. In coordinate geometry we learn straight line. Let's start with straight line. Now we start with the new unit, that is coordinate geometry. In coordinate geometry we are going to learn about straight line. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्ट्रेट लाईन, स्लोप म्हणजे काय, इक्वेशन ऑफ अ लाईन कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. वी नो दॅट स्ट्रेट लाईन इज अ सेट ऑफ इन्फानाईट नंबर ऑफ पॉईंट्स. एल ही लाईन आहे, याच्यावर आपण जर हे पॉईंट्स मोजले तर ते काय येणार आहे, दॅट इज इन्फानाईट म्हणजे अनंत. दॅट इज लाईन इज अ सेट ऑफ इन्फानाईट नंबर ऑफ पॉईंट्स. म्हणजेच स्ट्रेट लाईन इज अन आयडिया ऑफ स्ट्रेटनेस विच एक्सटेंड्स इनडेफिनेटली टू द बोथ साईड. म्हणजेच ही जी लाईन आहे दोन्ही साईडला अनंतपणे वाढत जाते, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं, स्ट्रेट लाईन. मग ही स्ट्रेट लाईन अशी काढली तरी पण ती स्ट्रेट लाईन होणार आहे, आणि अशी मी काढली तरी पण ती स्ट्रेट लाईनच होणार आहे. म्हणजेच काय, इन शॉर्ट जॉमेट्रिकली स्ट्रेट लाईन इज अ कर्व. आता आपल्याला या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन कसं काढायचं म्हणजे किंवा इक्वेशन म्हणजे काय ते आपण पाहूयात. द फर्स्ट डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन. इक्वेशन ऑफ अ लाईन कशाला म्हणतात ते आपण बघूयात. त्यासाठी आपण हे एक्झाम्पल घेऊयात. y इज इक्वल टू 2x. एक्सची व्हॅल्यू 1 ठेवली या इक्वेशनमध्ये तर वायची व्हॅल्यू 2 मिळते. एक्सची व्हॅल्यू 2 ठेवली तर 4 मिळते. याप्रमाणे मी ज्याप्रमाणे एक्सच्या व्हॅल्यू ठेवत जाईन त्याप्रमाणे वायच्या व्हॅल्यू मिळतात. याच्यावरून मी याचा ग्राफ काढला, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 असेल तर वायची 2 असेल तर 4, आणि या चारही पॉईंट मधून जाणारी जर लाईन एक कर्व काढला तर ते काय मिळतो मला, स्ट्रेट लाईन. तेव्हा आपण काय म्हणणार, y इज इक्वल टू 2x इज द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. इथं एक्सची डिग्री किंवा एक्सचा जास्तीत जास्त घातांक किती आहे, 1 आहे. वायचा पण किती आहे, 1. म्हणजेच काय, द फर्स्ट डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स अ स्ट्रेट लाईन. म्हणजे या लाईनवरचा कोणताही जर पॉइंट असेल तर तो हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो, किंवा जेव्हा एखादा पॉइंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो तेव्हा तो पॉइंट ह्या दिलेल्या लाईनवर असणार आहे. दिस इज अबाउट द इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. नाउ नेक्स्ट कन्सेप्ट इज स्लोप ऑफ अ लाईन. दिलेल्या लाईनचा स्लोप कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. त्यालाच ग्रेडियंट असं सुद्धा म्हटलं जातं. दिस इज एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस. एल इज एनी लाईन अँड इफ थीटा इज द अँगल मेड बाय धिस लाईन. म्हणजे या लाईन एलनी केलेला अँगल जर थीटा असेल तर स्लोप कशाला म्हणतात, इट इज द टँजंट रेशो ऑफ अन अँगल मेड बाय द लाईन विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस, देन टॅन थीटा इज द स्लोप ऑफ अ लाईन. म्हणजेच या लाईननी केलेला अँगल थीटा असेल तर याचा टॅन रेशो म्हणजेच काय, टॅन थीटा हा दिलेल्या लाईनचा स्लोप असणार आहे. आता एक्झाम मध्येच तुम्हाला स्लोप किंवा ग्रेडियंट असं दोन्हीपैकी कोणत्याही शब्दामध्ये ते विचारले जातील. And we know that slope is denoted by m, and therefore m is equal to tan theta. This is the formula for finding slope of a line when you know angle. For example, if theta is equal to 30 degree, then slope is equal to m is equal to. आता या फॉर्म्युल्यामध्ये अँगल थीटाची व्हॅल्यू मी 30 ठेवली तर tan 30 is equal to 1 divided by √3. In this way, we can find the slope of a line when we know angle. पण आपल्याला स्लोप माहित नाहीये, परंतु ती समजा 2 पॉइंट मधून पास होत असेल तर स्लोप कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत. दॅट इज इफ द गिवन लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स a x1 y1 and b x2 y2, देन एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, एल आहे. या एल ही लाईन या 2 पॉइंट्स ए आणि बी की ज्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1 x2 y2 हे जर आपल्याला माहिती असतील तर स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय, दॅट इज स्लोप इज इक्वल टू डिफरन्स इन y कोऑर्डिनेट डिवायडेड बाय डिफरन्स इन x कोऑर्डिनेट. म्हणजेच काय येणार आहे, m इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1, or we can write down as y1 minus y2 divided by x1 minus x2. This is a important formula for finding slope. आता आपल्याला स्लोप कसे काढायचे ते कळाले. यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे नेक्स्ट स्टँडर्ड फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. म्हणजेच
इक्वेशन ऑफ लाईन कसे काढायचे त्याचे आपण वेगवेगळे स्टँडर्ड फॉर्म बघणार आहोत. त्यापैकी फर्स्ट फॉर्म आहे स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म याच्या नावातच आहे. म्हणजे काय, जर आपल्याला स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, तर आपल्याला इक्वेशन कसं काढता येतं. दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, दिस इज लाईन एल, दिस इज पॉइंट ए whose coordinates are x1 y1, की ज्याचे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत आणि स्लोप काय आहे m आहे. म्हणजे स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. Therefore it is called as slope point form. The second formula is 2-point form. 2-point form याच्या नावातच आहे. म्हणजे दिलेली लाईन वरचे कोणतेही जर 2 पॉइंट्स माहिती असतील, म्हणजेच काय, एल ही लाईन आहे, त्याच्यावर ए x1 y1 बी x2 y2 हे 2 पॉइंट मला माहिती आहेत, तर त्याचं इक्वेशन काढण्याचा फॉर्म्युला काय, y मायनस y1 डिवायडेड बाय y1 मायनस y2 इज इक्वल टू x मायनस x1 डिवायडेड बाय x1 मायनस x2. दिस इज 2-point फॉर्म. नेक्स्ट वन इज स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. आता नावातच आहे स्लोप आणि इंटरसेप्ट माहिती असते, तर आता इंटरसेप्ट कशाला म्हणतात हे आधी मी सांगते. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, ही लाईन एल या दिलेल्या वाय ॲक्सिसला ए या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते, म्हणजे छेदते. तर ओ या पॉइंट पासून ए या पर्यंतचं जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज वाय इंटरसेप्ट. समजा त्या वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू सी आहे आणि स्लोप एम जर माहिती असेल तर त्याचा फॉर्म्युला येतो वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. दिस इज स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. नेक्स्ट इज टू इंटरसेप्ट फॉर्म. टू इंटरसेप्ट फॉर्म किंवा त्याला काय म्हटलं जातं, डबल इंटरसेप्ट फॉर्म. म्हणजे एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, लाईन एल आहे, ही लाईन या दिलेल्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला ए आणि बी पॉइंटमध्ये इंटरसेक्ट छेदते. तर या पॉइंट ओरिजिन ओ पासून ए पर्यंतचं जे डिस्टन्स आहे दॅट इज डिनोटेड बाय ए अँड इट इज कॉल्ड ॲज एक्स इंटरसेप्ट. आणि दिलेली लाईन या वाय ॲक्सिसला बी या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते, तर ओ बी हे जे डिस्टन्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज वाय इंटरसेप्ट अँड दॅट इज बी. हे आपल्याला जर माहिती असतील तर इक्वेशन ऑफ अ लाईन काढण्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, एक्स डिवायडेड बाय ए प्लस वाय डिवायडेड बाय बी इज इक्वल टू 1. These are the important formulae, that is standard forms of equation of a straight line. Next we are going to see about general form of. आता उलट दिलेलं आहे आपल्याला, जनरल फॉर्म दिलेला आहे, त्याच्यावरून मला स्लोप काढायचा आहे आणि इंटरसेप्ट काढायचा आहे. तर कसं काढणार, दॅट इज द जनरल फॉर्म ऑफ और जनरल इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन. म्हणजे कुठल्याही लाईन म्हणजे जर मी इक्वेशन काढलं कोणत्याही फॉर्म वरून तर ते फायनली याच फॉर्म मध्ये येणार आहे, ax plus by plus c is equal to 0. This is a straight line whose equation is ax plus by plus c is equal to 0. याचा मला स्लोप काढायचा, मला अँगल माहित नाहीये, पॉइंट माहित नाहीये, पण हे इक्वेशन माहिती आहे, त्याच्यावरून स्लोप काढायचा असेल तर फॉर्म्युला आहे मायनस ए डिवायडेड बाय बी. याच्यावरून एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल तर काय फॉर्म्युला, दॅट इज इक्वल टू मायनस सी डिवायडेड बाय ए and y intercept is minus c divided by b. This is about the general form and their corresponding slope, x intercept and y intercept. Now we are going to solve examples based on all these formulae. The first is find the slope of a line through points -1, -2 and -3, 8. विद्यार्थ्यांनो हा प्रश्न केअरफुली वाचायचा. हा आपल्याला 1 मार्काला विचारला जाऊ शकतो. काय म्हटलेलं आहे, स्लोप काढायचा आहे. पॉइंट्स कोणते दिलेले आहेत, हे 2 पॉइंट्स दिलेले आहेत. मग आपल्याला जर 2 पॉइंट्स दिलेले असतील तर त्याच्यावर स्लोप काढण्याचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. फर्स्ट वी राईट दॅट इज लेट ए -1 -2 इज इक्वल टू x1 y1. आता हा पहिला जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 सपोज करणार आहोत आणि जो दुसरा पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 सपोज करणार आहोत. जर 2 पॉइंट्स माहिती असतील तर स्लोप काढण्याचा फॉर्म्युला, फर्स्ट राईट डाऊन द फॉर्म्युला ऑफ स्लोप. स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 विच इज इक्वल टू, आता y2 द व्हॅल्यू ऑफ y2 इज 8 मायनस y1 is -2 म्हणजे मायनस ऑफ -2 डिवायडेड बाय x2 इज -3 मायनस
x1 is again minus 1, that is minus 1, which is equal to 8 minus of minus plus 2, 8 plus 2 that is 10 divided by minus 3 minus of minus plus 1, minus 3 plus 1 that is minus 2, which is equal to, आता इथे आपण जर भाग हलवला तर येतात minus 2 1 जा minus 2 minus 5 जा 10. Therefore, here the value of slope is minus 5. Therefore, slope or we call as m is equal to minus 5, and this will be the answer of our question. Now, we are going to solve the same type of example, but there is little bit difference. What is the question? Find the slope of a line whose inclination is 60. आधीच्या एक्झाम्पल मध्ये दोन्ही पॉइंट्स दिलेले होते. आता मात्र काय दिलेले आहे? इन्क्लिनेशन म्हणजेच काय दिलेलं आहे? अँगल दिला असेल तर स्लोप कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत. Therefore, we say that again here theta is equal to what is given? Theta is equal to 60 degree. Therefore, what is the slope formula for slope when you know theta? Therefore, slope is equal to m is equal to tan theta. And what is the value of theta? Theta is 60. थीटाची व्हॅल्यू आपण 60 ठेवली, which is equal to, आता आपल्याला माहिती आहे the value of tan 60 is, that is √3. In this way we can find a slope of a given line when you know the inclination. Next example is find slope and intercepts of a line x by 2 minus y by 3 is equal to 4. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला स्लोप काढायचा आणि इंटरसेप्ट काढायचा आहे, पण इथं स्लोप काढण्यासाठी आपल्याला पॉइंट दिलेला नाहीये किंवा अँगल दिलेला नाहीये, तर डायरेक्ट इक्वेशन दिलेले. इक्वेशन वरून स्लोप कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट राईट डाऊन द गिवन इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, तर दिलेल्या इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा दॅट इज कॉल्ड एज जनरल फॉर्म इज ax plus by plus c is equal to 0. This is the general form of equation. हे दिलेल्या लाईनचं जनरल फॉर्मचं इक्वेशन आहे. या फॉर्म मध्ये आपल्याला दिलेलं इक्वेशन आणायचं आहे. म्हणजेच व्हॉट इज गिवन x by 2 minus y by 3 is equal to 1 by 4. First we are going to simplify. Therefore, आता इथे जर आपण बघितलं याचा डिनॉमिनेटर 2 आहे, याचा डिनॉमिनेटर 3 आहे, दोघांचा सेम नाहीये. सेम करण्यासाठी काय करायचंय, वी हॅव टू टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. दॅट इज x इंटू 3 दॅट इज 3x मायनस 2 इंटू y दॅट इज 2y होल डिवायडेड बाय 2 इंटू 3 अगेन 6 विच इज इक्वल टू 1 by 4. Therefore, again take cross multiplication. पुन्हा इक्वल टू आणि या दोघांचा डिनॉमिनेटर सेम नाहीये म्हणून पुन्हा आपण काय करणार आहोत, क्रॉस मल्टिप्लिकेशन. या 4 नी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू 3x दॅट इज 12x. 4 इंटू 2y दॅट इज मायनस 8y इज इक्वल टू, अगेन मल्टिप्लाय दिस 6 to 1 that is 6. In this way we take cross multiplication. Therefore 12x minus 8y हे प्लस 6 आहेत RHS ला, तर LHS ला आल्यावर काय होणार आहे, मायनस 6 इज इक्वल टू 0. इन दिस वे वी राईट द गिवन इक्वेशन इन जनरल फॉर्म. आता यावरून आपल्याला काय काढायचंय, स्लोप आणि इंटरसेप्ट काढायचंय. त्यासाठी फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे काय, इट इज द कोइफिशियंट ऑफ एक्स. एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो म्हणजे काय असणार आहे, ए दॅट इज 12. बी इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ वाय दॅट इज minus 8 and what is the coefficient of c, that is minus 6. Now first we are going to find out slope. आता आपल्याला पहिल्यांदा स्लोप काढायचा आहे म्हणून स्लोपचा फॉर्म्युला येणार आहे, स्लोप इज इक्वल टू मायनस a डिवायडेड बाय b विच इज इक्वल टू मायनस a ची व्हॅल्यू आली आहे 12 डिवायडेड बाय b इज मायनस 8. इफ यू डिवाइड दिस टू, या दोघांचा भागाकार केला आपण तर हे मायनस मायनस कॅन्सल होतात आणि 4 ने डिवाइड केल्यावर 4 3 जा 12 4 2 जा 8 म्हणजे स्लोप किती येणार आहे, 3 by 2. दिस इज स्लोप. द सेकंड वन इज, नाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट एक्स इंटरसेप्ट. आता आपल्याला जर एक्स इंटरसेप्ट काढायचा असेल आणि लाईनचं इक्वेशन दिलं असेल तर काय फॉर्म्युला, मायनस सी डिवायडेड बाय ए विच इज इक्वल टू मायनस सी इज मायनस 6 divided by a is 12
दॅट इज मायनस ऑफ मायनस प्लस 6/12. इथं पुन्हा भाग घालवा, यू विल गेट 1/2. या 6 ने 12 ला भाग घालायला, 6 1 6 6 2 12 म्हणून येतात 1/2. दिस इज अबाउट एक्स इंटरसेप्ट. नेक्स्ट वन इज वाय इंटरसेप्ट. आता आपल्याला वाय इंटरसेप्ट काढायचा आहे, तर वाय इंटरसेप्टचा फॉर्म्युला असणार आहे -c डिवायडेड बाय b, which is equal to minus, again c is -6 divided by b is -8. हे मायनस मल्टिप्लाइड बाय -6 दॅट इज प्लस 6/8 येतात आणि पुन्हा -6/-8 आणि हे डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, आपण इथं भाग घालवला तर आन्सर मिळतं दॅट इज -3 डिवायडेड बाय 4. दिस इज द व्हॅल्यू ऑफ y intercept. In this way we can find slope and x-intercept, y-intercept of the given line. Now similar example, or how we can find the equation of a line when you know the different forms. जर आपल्याला दिलेला डेटा कोणता आहे त्या टाईपवरून आपल्याला इक्वेशन सुद्धा काढता आलं पाहिजे. आपण आता इक्वेशनवरचे एक्झाम्पल सोडवणार आहोत. व्हॉट इज द एक्झाम्पल? फाइंड इक्वेशन ऑफ अ लाइन passing through 5 6 and slope -1/2. आता आपल्याला इक्वेशन काढण्याचे जनरल फॉर्म म्हणजे 5 फॉर्म वेगवेगळे माहिती आहेत. स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, 2 पॉइंट फॉर्म, 2 इंटरसेप्ट फॉर्म अँड जनरल फॉर्म. त्यापैकी कोणता फॉर्म्युला इथं आपल्याला वापरावा लागणार आहे की जेणेकरून आपल्याला इक्वेशन ऑफ अ लाईन मिळणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण काय दिलेलं आहे, व्हॉट इज गिवन, दॅट इज वी आर गोइंग टू राईट. हिअर पॉइंट इज गिवन दॅट इज x1 y1 विच इज इक्वल टू 5 6. व्हॉट इज सेकंड थिंग इज गिवन, स्लोप. स्लोप म्हणजेच काय दिलेलं आहे, m -1/2. मला स्लोप माहितीये, पॉइंट माहितीये, तर इक्वेशन ऑफ अ लाईन काय येणार आहे, देअरफॉर बाय स्लोप पॉइंट फॉर्म्युला. स्लोप पॉइंट फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला रिवाइज करावं लागेल आणि मग तो फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, लिहायचा आहे. दॅट इज बाय स्लोप पॉइंट फॉर्म्युला वी हॅव y2. आता इथे आपल्याला फॉर्म्युला काय येणार आहे, y -y1 इज इक्वल टू m इंटू x -x1. दिस इज द स्लोप पॉइंट फॉर्म्युला. देअरफॉर y-y1 म्हणजे किती असणार आहेत, 6 इज इक्वल टू m म्हणजे -1/2 इन द ब्रॅकेट x -x1 इज 5. इथं काही नाही म्हणजे पुन्हा डिनॉमिनेटर किती असणार आहे, 1. देअरफॉर या 2 ने इकडे मल्टिप्लाय केलं, 2 इंटू y 2y -6 इंटू 2 दॅट इज -12 विच इज इक्वल टू 1 इंटू -1 इंटू x that is -6. 1 into -1 into -5 that is +5. Therefore, now simplify. Hey, -x if you take 12h's that will be +x. This plus 2y -12. हे +5 आहेत, हे या साईडला आल्यावर काय होणार आहे, -5 which is equal to 0. Therefore, x plus 2y -17 equal to 0 which is equation of a line when you know slope and point. Now see this example. Find equation of the line whose x-intercept is 3 and y-intercept is 4. कोणत्याही दिलेल्या लाईनचं जर इक्वेशन काढायचं असेल तर दिलेल्या इक्वेशन मध्ये कोणती माहिती दिली आहे ते फर्स्ट पहिल्यांदा लिहायचं. व्हॉट इज गिवन, दॅट इज x-intercept. What is x-intercept? X-intercept is a, that is equal to 3. And what is y-intercept? Y-intercept is given as 4, that is b, that is b is equal to 4. आपल्याला x-intercept माहिती आहे, y-intercept माहिती आहे. जर दिलेल्या लाईनचे x-intercept आणि y-intercept माहिती असतील तर फॉर्म्युला काय येणार आहे, करेक्ट, दॅट इज बाय युझिंग 2 इंटरसेप्ट फॉर्म्युला. म्हणजे 2 इंटरसेप्ट माहिती असेल तर त्यावरून लाईनचं इक्वेशन कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. त्यालाच 2 इंटरसेप्ट फॉर्म असं म्हणतात. देअरफॉर इट इज x डिवायडेड बाय a प्लस y डिवायडेड बाय b इज इक्वल टू 1. देअरफॉर x डिवायडेड बाय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? हिअर द व्हॅल्यू ऑफ a इज 3 प्लस y डिवायडेड बाय b इज 4 विच इज इक्वल टू 1. Therefore, now take cross multiplication. X into 4,
4x plus 3 into y 3y divided by their common denominator that is 12 is equal to 1. Therefore 4x, now how we can write down this or simplify, that is 4x plus 3y is equal to 12. हे जे डिवाइड आहेत तिकडे गेल्यावर काय होणार आहेत मल्टिप्लाय, दॅट इज 4x प्लस 3y हे प्लस 12 आहेत, इकडे आल्यावर काय होणार आहे मायनस 12 इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ अ लाईन. हे लाईनचं काय असणार आहे इक्वेशन, कधी जेव्हा आपल्याला दोन इंटरसेप्ट माहिती असतील तर. नाउ we'll learn the second one example, that is find slope and intercepts of a line 5x minus 4y plus 7 is equal to 0. लाईनचं इक्वेशन दिलेले त्याच्यावरून आपल्याला स्लोप आणि इंटरसेप्ट दिलेले. फर्स्ट ऑब्झर्व वेदर द गिवन इक्वेशन इज इन स्टँडर्ड फॉर्म ऑर नॉट. पहिल्यांदा स्टँडर्ड फॉर्म म्हणजेच ax प्लस by प्लस c या फॉर्म मध्ये दिलंय का नाही ते पाहायचं. नसेल तर करून घ्यायचं आणि मगच पुढे जायचं. आता इथे दिलेलं इक्वेशन काय आहे 5x minus 4y plus 7 is equal to 0. That is here the value of a is 5, b is minus 4 and the value of c is 7. Therefore first we find slope. What is the formula for slope? Slope is equal to minus a divided by b. That is minus a is 5, b is minus 4. That is here the value of slope is 5 by 4. This is about slope. The second thing is about x-intercept. How we can find out x-intercept? By using formula that is minus c divided by a, which is equal to minus c. What is the value of c? 7 divided by a is 5. That is x-intercept is minus 7 by 5. And similarly third one is y-intercept. Again use the formula for that, that is equal to minus c divided by b. That is minus c is 7 divided by b is minus 4. That is answer is 7 by 4. In this way we can find out slope, x-intercept, y-intercept if the equation of a line is known. Find the equation of a line passing through 3 minus 4 and having slope 3 by 2. Now here what is given? The point is given. That is let x1 y1 point is 3 minus 4. What is the second thing is given? आणखी काय दिलेलं आपल्याला स्लोप 3 is 3 by 2. स्लोप म्हणजेच काय m is equal to 3 by 2. म्हणजे आपल्याला स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे. जर स्लोप आणि पॉइंट माहिती असतील तर कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? दॅट इज हिअर वी यूज बाय स्लोप पॉइंट फॉर्म्युला. व्हॉट इज द स्लोप पॉइंट फॉर्म्युला? दॅट वी हॅव टू रिवाइज इट अगेन अँड अगेन. दॅट इज स्लोप पॉइंट फॉर्म्युला y minus y1 is equal to m into x minus x1. Therefore y minus y1, what is the value of y1? y1 is minus 4. This minus of minus 4, that will be plus, which is equal to m is 3 by 2 in the bracket x minus x1 is again 3. Therefore y minus of minus plus 4, which is equal to 3 by 2 x minus 3. Now here denominator is 1. दोघांचा डिनॉमिनेटर सेम करायचं आपल्याला, म्हणून काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता या 2 नी या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचंय आणि 1 into 3 नी या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचंय. 2 into y, that is 2y plus 8, which is equal to again 1 into 3 3 into x 3x minus 3 into 3 9. म्हणजेच काय होणार आहे दिलेलं एक्झाम्पल. आता हे x ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी y न्यायचंय. म्हणजे हे 3x RHS ला मी आहे तसेच ठेवले. हे प्लस 2y आहेत, तिकडे गेल्यावर मायनस 2y मायनस 9 मायनस 8 इक्वल टू 0. म्हणजेच काय 3x मायनस 2y मायनस 17 इज इक्वल टू 0. And this is the equation of a line when you know the point and the slope. Now we solve next example. What is the example?
Find equation of a straight line passes through 3, 5 and 4, 6. इथं आपल्याला हे दोन पॉइंट्स दिलेले आहेत आणि या दोन पॉइंट्स मधून जाणाऱ्या स्ट्रेट लाईनचे इक्वेशन आपल्याला काढायचे. Therefore, first we write given. What is given? That is x1 y1 is equal to 3, 5. And what is x2 y2? x2 y2 is 4, 6. आता हे दोन पॉइंट जर माहिती असेल तर इक्वेशन काढण्याचा फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? करेक्ट, दॅट इज बाय युझिंग 2 पॉइंट फॉर्म्युला. म्हणजेच जर आपल्याला दोन पॉइंट माहिती असेल तर आपल्याला 2 पॉइंट फॉर्म्युला यूज करता येतो. व्हॉट इज द 2 पॉइंट फॉर्म और फॉर्म्युला? दॅट इज y minus y1 divided by y1 minus y2 is equal to x minus x1 divided by x1 minus x2. This is the formula for finding equation of a line having 2 points. Therefore, y minus y1. What is y1? That is 5 divided by y1 म्हणजे again 5 minus y2. y2 is 6, which is equal to x minus x1. What is x1? That is 3 divided by x1 3 minus x2 is 4. Now simplify this. Therefore, y minus 5 divided by 5 minus 6, that is minus 1, which is equal to x minus 3 as it is divided by 3 minus 4. 3 minus 4 is again minus 1. This minus 1 both the sides get cancelled. That is here we get y minus 5 is equal to x minus 3. Therefore, ही पूर्ण टर्मच मी तिकडे नेली तर काय होणार आहे? x हे प्लस y चे काय होणार आहेत? मायनस y. दॅट इज मायनस 3 हे मायनस 5 चे त्या साईडला गेल्यावर प्लस 5 इक्वल टू 0. म्हणजेच काय होणार आहे? x मायनस y plus 2 is equal to 0, and this is the equation of a line when you know the 2 points, that is using 2 point formula. आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल सोडवले त्यावर आधारित होमवर्क दिलेला आहे. हा होमवर्क तुम्ही सोडवा, मला निश्चितपणे ही कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि त्याचप्रमाणे फॉर्म्युल्याची पण रिव्हिजन वारंवार करा, म्हणजे परीक्षेत हे फॉर्म्युले तुम्हाला एक्झाम्पल बघितले की